माझा आवडता मराठी शो परत आलाय गाईज, बिग बॉस मराठी. ज्या एकमेव रियालिटी शो साठी मी टीव्ही चालू करतो. सगळे कसे छान नटलेत. संक्रांतीमुळे काळ्या रंगाचे मागच्या सीझनचं भूत उतरण्याआधीच बिग बॉस वाल्यांनी एक नवीन सीझन आणलाय आणि दरवर्षी सारखं या वर्षी सुद्धा बिग बॉस आणि कलर्सच्या टीमने 17-18 नमुने शोधून काढलेत. भेंडी 4-5 जण सोडले तर घंटा कोणाच ओळखीचा नाही येतात. त्यामुळेच इथेच न थांबता आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर कसे आहात मित्रांनो? मोशी मोशी, मी सिद्धार्थ तुमच्यासाठी घेऊन आलोय एक भन्नाट असा नवीन व्हिडिओ. काळा काळा कापूस पिंजला रे, ढगाची वारा झुंजला रे, आता तुझी पाळी मीच देते ताली. तर जसं मी सांगितलं, बिग बॉस चालू झालाय गाईज आणि एवढं भारी वाटतंय. नुसते व्ह्यूज, नुसता कॉन्टेंट. पण यावर्षी घाम आलाय. कंटेस्टंट्स बघून यावर्षी घाम आलाय. त्या बिग बॉस आणि कलर्सच्या टीमपेक्षा जास्त मलाच टेन्शन आलंय की यावर्षीचा सीझन हिट होतोय की नाही. आणि कंटेस्टंट्स पण असले नमुने शोधलेत नाही या टायमाला. तर पहिलाच आयटम बिग बॉसने आपल्या समोर आणलाय, सोनाली राऊत. असा एक नमुना बिग बॉसला लागतोच जो हिंदीमधून मराठीमध्ये येतो. आणि या ताईंचा ऍटिट्यूड तर अरे काय आहे, महाराष्ट्राने बघितलंच अख्खा महाराष्ट्र हेट करेल. आणि ह्यांची मराठी ऐका. मी तर हेच सांगणार आहे की जे तुम्ही बिग बॉस हिंदीमध्ये बघितलं ते फक्त ट्रेलर होतं. आता पूर्ण पिक्चर तुम्ही बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये बघणार आहे. काय रे ही तुझी भाषा? सोनाली ताईने 12 वर्ष आधी बिग बॉस केला होता. 12 वर्षानंतर पण बिग बॉसच करतात. अरे एवढी कसली कन्सिस्टन्सी? आणि ही व्यक्ती कोण हे बघायला मी इंस्टाग्राम ओपन केला आणि तेव्हा समजलं, गरिबी खूप वाईट मित्रांनो, गरिबी खूप वाईट. अरे बिग बॉस जिंकणं या व्यक्तीसाठी इतकं महत्वाचं आहे. यांच्याकडे घालायला पूर्ण कपडे पण नाही. आणि नक्कीच निक्की ताईची रिप्लेसमेंट म्हणून या ताईंना घेतलंय. निक्की ताईचं नाव घेतलं आणि आपल्या छोट्या पुढारीची आठवण येणार नाही असं होणारच नाही. असंच छोट्या पुढारीची एक छोटीशी कॉपी म्हणून बिग बॉस वाल्यांनी या व्यक्तीला शोधून काढलंय. ही व्यक्ती आपल्याला इंस्टाग्रामच्या रील मध्ये अधेमध्ये दिसत असते, ज्याचं नाव आहे प्रभू शेळके. हा इवलूसा पोर, इतकुसा पोरगा इन्स्टा रील्स वरती 18+ कॉन्टेंट बनवतो. यार प्रभु बोलो ना, मेरे घर वाले हम दोनों के रिश्ते के लिए नहीं मानेंगे. कोई बात नहीं, मैं तुम्हें प्रेग्नेंट कर देता हूँ, तब मानेंगे बात. चलो अभी करोगे क्या? तुम्ही इतके निलाजरे आहात की तुम्हाला कार्पेटमध्ये गुंडाळलं ना तरी तुमचं नागडे पण दिसत राहील. आणि याला बाबा विचारलं की तू कशा टाईपचे कॉन्टेंट बनवतो, तू कसे कॉन्टेंट बनवतो, तू इतका फेमस कसा काय झाला बाबा? तर हा काय म्हणतो ऐका. कुछ भी नहीं, ऐसे डायरेक्ट जाने का, डायरेक्ट वीडियो कैमरा चालू कर, डायरेक्ट कुछ भी बोलने का, जाते और उसे डालने हाँ. तर प्रभूला कसला तरी आजार आहे, रक्त वगैरे चढवायला लागतं त्याला. तर आपण त्याला जास्त काही नाही बोलू शकत, कारण लोक आपल्यावरच चढपाणी करतील. त्यामुळे आपण वळूया आपल्या नेक्स्ट कंटेस्टंट्सकडे. काही कंटेस्टंट्स ओळखीचे होते, त्यांचं काम मी पहिल्यापासून बघत आलोय. मी त्यांना पहिल्यापासून फॉलो करतो, जसे की आपले कुमावतजी, सचिन कुमावत, दीपाली सय्यद, प्राजक्ता शुरी आणि आपला भाऊ फोकस्ड इंडियन, आपलाच माणूस भाई, कॉन्टेंट क्रिएटर, वन साइड सपोर्ट. या लोकांसोबतच 150 रुपयासाठी 61 लाखांचा गंडा बसलेला कलाकार म्हणजेच सागरभाऊ कारंडे सुद्धा या बिग बॉसच्या सीझन मध्ये आहेत. तर काहीच महिन्यांपूर्वी सागरभाऊ कारंडे यांना 150 रुपयासाठी 61 लाखांचा गंडा कोणीतरी बसवला. इतना चुभने लगा हूं सबको. तर तो कसा? तर हे शॉर्ट मध्ये ऐका. 23 फेब्रुवारी 2025 रोजी एका अनोळखी नंबरवरून त्यांना मेसेज आला होता, ज्यात एका महिलेने इंस्टाग्राम पोस्ट लाईक केल्यावर 150 रुपये मिळतील असे त्यांना सांगितलं. त्यामुळे कारंडे यांनी सहज फोटो लाईक करून याबाबत स्क्रीनशॉट संबंधितांना पाठवला. सर मला हे सांगा, ज्या काही बातम्या येत आहे आपली फसवणूक झाल्याचं तर काय सांगाल? फेक आहे, काय नाही फेक आहे ते. हा
हा आरोप खोटा आहे, तो मीच आहे. कोणी केला हा आरोप मला सांगा. हा कोण आहे तो नाही नाही, अख्खी दुनिया जरी नाही बोलली ना तरी मला तुमच्यावरती भरोसा आहे सागर दादा, मला तुमच्यावरती भरोसा आहे. पण बाबा लोकांना असा विचार पडला की एका मराठी कलाकाराकडे 61 लाख रुपये आले कुठून. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. पण खरंच असं वाटतंय ना की यावेळी बिग बॉस वाल्यांनी कंटेस्टंट्स निवडताना खूप घाई केले बाई, खूप घाई केले या टायमाला. असं वाटतंय की हे सगळे कलाकार ना आता बिग बॉसच्या गेटच्या समोरच लाईन लावून बसले होते आणि जो पहिला सापडला कचकन त्याला हात घेतलाय. अरे काय भाई, 4-5 लोक सोडून कोणच ओळखीचं नाही. काल पहिला एपिसोड बघितला तेव्हा समजलं की हे पण मराठी कलाकार. तर आपल्या पुढचे सदस्य आहेत महाराष्ट्राच्या लाडक्या अनुश्री ताई. यांना कोण नाही ओळखत, यांचा विषय तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. अरे यांना मी काय बोलणार, एंट्री घेताच रितेश सरच चालू झाले. आणि अनुश्री, सातारा सर, साताऱ्यात तुमचं बॉन कुठे झालं? भाई पहिलेच एपिसोड मध्ये अनुश्रीजींनी धुरला केला आणि त्यांनी दाखवून दिलं की ते किती स्मार्ट आहेत. आणि ते स्मार्टनेस दाखवल्यानंतरच ते रडायला लागल्या. तर नेक्स्ट आयटम नेक्स्ट सदस्य आहेत दिलो की जान, द मोस्ट टॅलेंटेड वुमन ऑन अर्थ, राधा पाटील. बिग बॉस वाल्यांनी दाखवून दिलंय की फक्त टीव्ही ऍक्टर्स नाही, इन्फ्लुएन्सर्स नाही, तर डान्सर सुद्धा, टॅलेंटेड डान्सर्स सुद्धा नॅशनल टेलिव्हिजन वरती जाऊ शकतात. भाई ती वेळ लांब नाही की मी पण तुम्हाला एखाद्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ढुंगण हलवताना दिसेल. काय माहिती आपल्याला पण एंट्री देतील. एकतर आल्या आल्या या मॅडम यार. आता रितेश भाऊंनी यांना काय विचारलं की तुम्हाला इथं येऊन कसं वाटतंय बाबा, तर यांनी गौतमी पाटीलला उलट सुलट बोलायला चालू केलं त्या स्टेजवरतीच की मी मोठ्या मोठ्या भल्यांना मागं सोडून आले. अरे हो काय, असं मी खूप लोकांना पळून लावलंय. आणि जे काय महाराष्ट्रामध्ये एखादं नाव गाजतंय इकडे तिकडे, त्यांना तर मी खूप आधीच पळून लावलंय. आणि यांचं जे टॅलेंट आहे ते खूपच मोठं टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट महाराष्ट्राने खूपच जवळून बघितलंय. तर बिग बॉस आता सुरू झालाय. विषय खूप मोठा आहे आणि जेवढा मोठा विषय तेवढा जास्त कॉन्टेंट. तर भेटूया पुन्हा आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. मोशी मोशी.